आज मी प्रेग्नन्सीमध्ये केलेली एक अशी चूक सांगणार आहे, जी मी पुन्हा अजिबात करणार नाही आणि मला वाटतं घरात काम करणाऱ्या प्रत्येक प्रेग्नंट वुमेनने ना, हे एकदा नक्की ऐकावं. तर आजचा दिवस नेहमीसारखाच सुरू झाला. सकाळी उठले, फ्रेश झाले आणि घरातली कामं सुरू केली. आता प्रेग्नन्सी आहे म्हणून घरातलं काम थांबणार नाही ना, म्हणून मी पण नेहमीसारखंच सगळं आवरायला घेतलं. सुरुवातीला सगळं अगदी नॉर्मल वाटत होतं. हे काम करून घेते, मग बसते, असं म्हणत म्हणत एका मागोमाग एक काम करत गेले. पण थोड्या वेळाने जाणवलं, की शरीर थकतंय, एनर्जी डाऊन होतीये आणि इथेच माझी चूक झाली. थोडंच काम बाकी आहे ते करून घेते असं म्हणून मी माझ्या शरीराचं ऐकलंच नाही. तुमच्यासोबत पण असं होतं का? कॉमेंट करून मला नक्की सांगा. मग शेवटी बसले आणि विचार केला, आपण प्रेग्नंट असताना स्वतःला एवढं पुश का करतो? घरातलं काम आज नाही झालं तर उद्या होईल, पण शरीराने रेस्ट मागितलाय आणि आपण तो दिलाच नाही तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. म्हणून आता मी काम एकदम सगळी न करता थोडी थोडी करते. मध्ये मध्ये ब्रेक घेते, जास्त वेळ उभा राहणं टाळते आणि जड वस्तू उचलायच्या असतील तर घरच्यांची हेल्प घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकल्यावर मी मॅनेज करेन म्हणण्यापेक्षा मला थोडा आराम हवा आहे असं सांगते. प्रेग्नन्सीमध्ये आई होण्याआधी आपण स्वतःची काळजी घ्यायला शिकणं खूप गरजेचं आहे, कारण घरातली काम पुन्हा पुन्हा करता येतात, पण प्रेग्नन्सीचा हा काळ पुन्हा येणार नाही. म्हणून जर तुम्ही प्रेग्नंट असाल ना, तर स्वतःला थोडं जपा, आराम द्या आणि गरज असेल तेव्हा हेल्प मागा. आणि हो, प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते, त्यामुळे तुम्हाला काही त्रास किंवा वेगळं जाणवत असेल तर स्वतःहून काही करण्यापेक्षा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मला आता सांगा, तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये घरकाम कसं मॅनेज करता? कॉमेंटमध्ये तुमची एक टिप नक्की सांगा. कदाचित ती दुसऱ्या मम्मीला उपयोगी पडेल. आणि अशीच रिअल प्रेग्नन्सी लाईफ पाहायला मला फॉलो करून ठेवा. बाय.